नमस्कार. स्वरूपवर्धिनी या सामाजिक संस्थेचे 4 युवक मराठवाड्याच्या दुष्काळ परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी मराठवाड्यात आलेले आहेत. तर आता आम्ही मराठवाड्यातील कळंब तालुक्यात आहोत. या कळंब तालुक्यामधील श्री महादेव महाराज आपल्यासोबत आहेत. महादेव महाराजांचा परिचय करायचा असेल तर एक थोर समाजसेवक, वारकरी संप्रदायाला स्वतःला वाहून घेतलेले एक व्यक्तिमत्व. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी, नामदेव महाराजांनी समाज प्रबोधन करत करत समाजाची रक्षा केली, त्याच प्रकारचं दायित्व आज ते स्वतः स्वीकारून समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काम करत आहेत. त्यांचा सगळ्यात मोठा पराक्रम म्हणजे त्यांनी 1,11,000 झाडांचं वृक्षारोपण या कळंबमध्ये केलेलं आहे. तर असे महाराज आपल्यासोबत आहेत. दुसरी ओळख करून द्यायची, भूमिपुत्र वाघ सर. भूमिपुत्र वाघ सर हे महाराष्ट्र लोक विकास मंचाचे सचिव म्हणून काम करतात. त्याचबरोबर विविध सामाजिक कामामध्ये ते पुढे असतात व समाजाला न्याय मिळवून देणं ही त्यांची तळमळ सतत असते. तर माझा पहिला प्रश्न महाराजांना आहे की मराठवाड्यामध्ये जो दुष्काळ पडतो त्या दुष्काळाची नेमकी भौगोलिक कारण काय आहेत आणि त्या दुष्काळाचा परिणाम समाजाच्या कोणत्या कोणत्या घटकांवर होतो, याबद्दल तुम्ही उत्तर द्या. आपलं स्वरूपवर्धिनी जे पुण्याचं संघटन आहे आणि या संघटनेच्या मार्फत आपलं जे मराठवाड्यामध्ये परीक्षण चालू, निरीक्षण चालू, अभ्यास दौरा चालू. मी एक आपल्याकडं संस्कृत श्लोकचं काही वाक्य आहे ते म्हणतो. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी. ही पृथ्वी हरित भरित आणि शोभायमान राहण्यासाठी, दिसण्यासाठी, तिच्यावरले जीव समृद्ध राहण्यासाठी जशी पावसाची आवश्यकता आहे, किंबहुना त्या पाण्याशिवाय ही सृष्टी आणि पृथ्वी उजाड आणि उदास असते. एवढं पाण्याचं आणि त्या पाण्याच्या थेंबाचं महत्त्व असतं. या पृथ्वीवर पाण्या इतकं कुठल्याच वस्तूचं मूल्य थोर आणि मोठं ठरू शकत नाही. त्याच्याशिवाय कुठलं जीवन, पृथ्वीवरचं जीवन आहे पावसावरचं अवलंबून आहे. आणि एक मी तुम्हाला सांगतो, एक श्लोक सांगतो की सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. या पृथ्वीवर जीवन जगत असताना पाणी असेल तर मनुष्य जीवन सुखानं जगू शकतो. मग मनुष्यच असेल, प्रत्येक जीव मात्र पाण्याशिवाय सुखानं जीवन जगू शकत नाही. पण हा पाऊस सर्वच ठिकाणी सारखा पडत नाही. त्याची अनेकविध कारण आहेत. मग त्या भौगोलिक कारणाचा थोडासा एक चिंतनाचा विषय विचारात्मक पाहिला तर समुद्र कोकणाच्या जवळ आहे. कोकण हा समुद्राच्या जवळचा भाग आहे. पण मराठवाडा हा जो सगळा भौगोलिक क्षेत्राचा भाग आहे तो थोडासा उजाड आहे, वृक्ष आहे, तिथं उष्णता जास्त आहे, झाडी कमी आहे. आणि त्याच्यामुळं त्या झाडी कमी असल्यामुळं जी आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याकडून सांभाळली जात नाही, तिचं संवर्धन केलं जात नाही. शासनाकडून सुद्धा जशी अपेक्षा समाजकार्य करणाऱ्या माणसाला, संघटनेला असती, तेवढं मोठं चांगलं काम सजगपणे शासनाचं होत नाही. आणि म्हणून पाऊस न पडण्यामागं एकतर भौगोलिक कारण महत्त्वाचं आहे, पण पाऊस ज्याच्यामुळं पडतो, मग वृक्ष असेल, पाणी आडवा, पाणी जिरवा, हे जे काही फॅक्टर आहेत ते फॅक्टरसुद्धा शासनामार्फत चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी त्या ठिकाणचा जो समाज आहे, नागरिक आहे, प्रत्येक नागरिकानं ते कर्तव्य म्हणून केलं तर आपल्याला हे काम सहज शक्य करता येणं शक्य आहे. त्यांना थोडंसं बोलायचं होतं की मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडल्यानंतर ते कुणाला भोगावं लागतंय या विषयावरती थोडं असून. आता पाऊस जर कमी पडला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बीड जिल्हा आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या लगत आहे. हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. म्हणजे पोट भागवण्यासाठी
ऊस तोडीसाठी लोक संपूर्ण महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याकडे जातात. म्हणजे घर सोडून, शेती सोडून, नातेवाईक सोडून त्यांना परांगणा व्हावं लागते. पाऊस कमी असल्यामुळं पशुधन आहे, त्या पशुधनाची सुद्धा चांगल्या प्रकारची सोय शेतकऱ्याला आणि माणसाला करता येत नाही. म्हणजे अशा अनेक संकटाला तिथल्या समाजाला, व्यक्तीला तोंड देता देता त्यांना जीवन जगणं सुद्धा असह्य होतं. अशी परिस्थिती आवर्षणानं होते. मग त्याच्यामध्ये समजा काही गोरगरिबाची मुलं असतील, शाळेत जाऊ शकत नाहीत. शाळेत गेली तर त्या परिस्थितीमुळं, पावर्षणामुळे उत्पन्न मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची असेल, राहण्याची असेल, शिक्षणाची असेल, ती सोय त्या पालकाला करता येत नाही. आता इथं जवळजवळ या मराठवाड्याच्याच या धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रॉपर कळंबला गेल्या 43 वर्षापासून समाजातली जी अनाथ मुलं आहेत, ती अनाथ मुलं आम्ही इथे सांभाळण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांच्या सहकार्यानं. शासनात थोडंफार तुटपण अनुदान मिळतं, पण आम्ही मुलं कुणाची सांभाळतो? गरिबांची, उपेक्षित आहे, निराश्रित आहे, ज्यांना स्वतःचं पोटच भागवता येत नाही, अशा लोकांची आम्ही मुलं सांभाळून पायावर उभं करतो. आज आमची 5,500 मुलं या 43 वर्षामध्ये शटल झालेली आहेत. हीच आपल्या सर्वांच्या सहानुभूतीनं मला हे कार्य मला करता आलं. आणि हा आवर्षणाचा भाग असल्यामुळं प्रत्येक माणसाला, शेतकऱ्याला पाहिजे असं उत्पन्न मिळत नाही, मजुराला पाहिजे असं काम मिळत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळं हा सगळा इथला शेतकरीच नाही तर मजूर सुद्धा हातभर जाईल. म्हणजे आता जसं महाराजांनी आपल्याला सांगितलं की शेतकरी, मजूर, कुटुंब, त्याचबरोबर कामगार या सगळ्यांना या दुष्काळाचा परिणाम भोगावा लागतोय. याच्यानंतर मी दुसरा प्रश्न विचारतोय, महाराष्ट्राचे आणि मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले, मराठवाड्याचा आवाज